नमस्कार मंडळी, आज आपण पारंपरिक पद्धतीने अगदी मऊसूत टम्म फुगणारे फुलके बनवणार आहोत. तर रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण कणिक मळण्यासाठी लागणारे साहित्य जाणून घेऊया. तर बघा, या ठिकाणी 2 कप गव्हाचे पीठ, गरजेनुसार अर्धा चमचा मीठ आणि पाऊण कप पाणी घेतलेलं आहे. आता कणिक मळून घेऊया. तर कणिक मळण्यासाठी या ठिकाणी मी छोटी परात घेतली. आता परातीला थोडेसे तेल लावून घेऊया, जेणेकरून कणिक परातीला चिटकणार नाही. तर तेल लावून झाले. आता परातीमध्ये गव्हाचे पीठ घेतले. आता या पिठामध्ये गरजेनुसार मीठ घालूयात. तर मीठ घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी देखील चालेल. तर या ठिकाणी आपण थोड्या प्रमाणात कणिक मळतोय. जर तुम्हाला जास्त प्रमाणात कणिक मळायची असेल तर कुंडाचा किंवा छोट्या पाटीचा वापर करा, जेणेकरून पटापट कणिक मळून होते. तर बघा, आता आपल्याला या पिठामध्ये थोडे थोडे पाणी घालून कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे. तर कणिक आपल्याला खूप जास्त घट्ट किंवा पातळ मळायची नाही, मध्यम घट्ट कणिक मळून घ्यायची आहे. तर बघा, कणिक छान अशी मळून झाली. आता ही कणिक आपल्याला 15 ते 20 मिनिट भिजवून घ्यायची आहे. तर 2 कप पिठासाठी आपल्याला पाऊण कप एवढं पाणी लागलेलं आहे. पाण्याचं प्रमाण थोडंफार कमी जास्त होऊ शकतं. तर 20 मिनिट नंतर बघूयात. तर या ठिकाणी बघू शकता, कणिक छान अशी भिजलेली आहे. आता कणिक आपल्याला मर्दून घ्यायची आहे. त्यासाठी कणकेवर थोडंसं तेल घेतलं. आता कणिक मर्दून घेऊयात. तर अशा प्रकारे कणिक भिजवून मर्दून घेतली की फुलके मस्त फुगतात आणि मऊसूत देखील होतात. तर बघा, छान अशी कणिक मर्दून घेतली. आता आपल्याला उंडा करून घ्यायचा आहे. तर उंडा करताना चपातीच्या उंड्यापेक्षा आणि पुरीच्या उंड्यापेक्षा मध्ये जो उंडा राहतो ना, तो उंडा आपल्याला करून घ्यायचा आहे. तर बघा, मध्यम जाडीचा मी उंडा करून घेतला. अजून एक उंडा करून घेते. तर एकाच वेळी आपल्याला खूप सारे उंडे करून घ्यायचे नाहीत. आपल्याला 2 उंडे करून 2 फुलके लाटून भाजून घ्यायचे आहेत. जर जास्त आपण फुलके लाटून ठेवले तर ते वातडल्यासारखे होतात. तर फुलके लाटण्याआधी आपल्याला एक महत्त्वाचं काम करायचं आहे. ते म्हणजे पॅनला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि पॅन तापत ठेवायचा. अशा प्रकारे पॅनला तेल लावून घेतल्यामुळे अजिबात फुलके पॅनला चिटकणार नाहीत. त्यानंतर पुढे फुलके लाटून घेऊयात. तर कोरड्या पिठाचा वापर करून आपण फुलके लाटून घेतोय. तर फुलके लाटण्याआधी बघा, उंड्याचा हातावरती आपल्याला असा गोळा बनवायचा आहे आणि लाटून घ्यायचा आहे. तर लाटत असताना काही महत्त्वाच्या टिप्स सांगते. तर लाटत असताना आपल्याला फुलका सगळ्या बाजूने एकसारखा लाटून घ्यायचा आहे. तर बघा, मध्यम जाडीचा मी फुलका लाटून घेते. खूप जास्त पातळ नाही किंवा खूप जास्त जाड नाही. तर बघा, मस्त असा फुलका मी लाटून घेतला. बघू शकता, सगळ्या बाजूने मी एकसारखा फुलका लाटलेला आहे. आता भाजून घेऊया. तर बघा, पॅन मी गरम केलेला आहे. आता फुलका भाजून घेऊया. तर फुलका टाकण्याआधी पॅनचं टेम्परेचर व्यवस्थित घ्या. त्याच्यानंतर बघा, अशा प्रकारे बबल्स दिसायला लागले की फुलका आपल्याला पलटवून घ्यायचा आहे. तर पलटवून घेतल्यानंतर आपल्याला खालची देखील बाजू व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. तर फुलका पलटवून घेतल्यानंतर आपल्याला कपड्याच्या मदतीने व्यवस्थित प्रेस करून दोन्ही बाजूने भाजून घ्यायचा आहे. तर बघा, आपण ज्या वेळेस कापड प्रेस करतोय त्यावेळेस आपल्याला कडेला कापड प्रेस करायचं आहे, जेणेकरून फुलका टुमटुमीत फुगला जातो. तर बघा, एक बाजू व्यवस्थित भाजून घेतली. दुसरी देखील बाजू आपण सेम पद्धतीने भाजून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता, मस्त असा हा फुलका फुगलेला आहे. दोन्ही बाजू भाजून झाल्या. आता काढून घेऊयात. तर या फुलक्यावरती तुम्ही तूप लावू शकता किंवा तेलाचा वापर केला तरी देखील चालेल. तर बघा, या ठिकाणी पहिला फुलका भाजून झाला. आता दुसऱ्या पद्धतीने तुम्हाला फुलका भाजून दाखवणार आहे. तर बघा, मस्त फुलका झालेला आहे. यावरती तेल लावा, तूप लावा, तुम्हाला जे आवडेल ते लावा. त्याच्यानंतर बघा, दुसरा फुलका लाटून घेऊयात. तर सेम पद्धतीने आपण दुसरा देखील फुलका लाटून घेणार आहे.
तर फुलका लाटत असताना किंवा भाजत असताना काही छोट्या मोठ्या टिप्स लक्षात घेऊन फुलका बनवला तर फुलका एकदम टम्म फुगलेला मऊ लुसलुशीत बनवून तयार होतो. अजून एक महत्त्वाची टिप सांगते. तर फुलका आपल्याला एकाच बाजूने न लाटता अलटपालट करत लाटून घ्यायचा आहे, जेणेकरून फुलका टम्म फुगेल. तर फुलका लाटून झाला, बघू शकता सगळ्या बाजूने एकसारखा मध्यम पातळ असा फुलका लाटलेला आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. आता फुलका भाजून घेऊयात. तर बघा, फुलका भाजण्याआधी आपल्याला पॅनचं टेम्परेचर व्यवस्थित चेक करायचं आहे, त्याच्यानंतरच आपल्याला फुलका भाजून घ्यायचा आहे. तर फुलक्यावरती बबल्स दिसायला लागले की फुलका पलटवून घ्यायचा. आता फुलक्याची जी खालची बाजू आहे ना, ती आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे, कारण आपण वरची बाजू डायरेक्ट गॅसवर भाजून घेणार आहे. तुम्ही दोन्हीही बाजू डायरेक्ट गॅसवरती भाजून घेतल्या तरी देखील चालेल. तर बघा, खालची बाजू व्यवस्थित भाजून घेतली. आता आपल्याला जी राहिलेली बाजू होती ती गॅसवरती भाजून घ्यायची आहे. तर चिमट्याच्या मदतीने किंवा हाताच्या मदतीने फुलका अलट पालट करत भाजून घ्यायचा आहे. तर खालची बाजू मी व्यवस्थित भाजलेली होती, त्यामुळे आपल्याला फक्त वरची बाजू व्यवस्थित गॅसवरती भाजून घ्यायची आहे. तर बघा, फुलका छान असा भाजून घेतला, बघू शकता. राहिलेले फुलके आपण सेम पद्धतीने बनवून घेऊया. त्याच्यानंतर पुढे अजून एक फुलका तुम्हाला भाजून दाखवते. तर सेम पद्धतीने बबल्स दिसायला लागले की फुलका पलटवून घ्यायचा आणि फुलक्याच्या दोन्ही बाजूपैकी एक बाजू आपल्याला व्यवस्थित पॅनमध्ये भाजून घ्यायची आहे. आता राहिलेली बाजू आपल्याला डायरेक्ट गॅसवरती भाजायची आहे. तर गॅसवरती फुलका भाजत असताना एक महत्त्वाची टीप आहे. तर आपल्याला ही फुलक्याची बाजू मध्यम आचेवर भाजून घ्यायची आहे, जेणेकरून लगेचच करपणार नाही. तर बघू शकता, फुलका टम्म फुगलेला आहे. आपण पाण्याचं आणि पिठाचं प्रमाण व्यवस्थित घेतलेलं असेल, कणिक व्यवस्थित मळलेली असेल, लाटताना भाजताना व्यवस्थित काळजी घेतलेली असेल तर फुलका एकदम टम्म फुगतो आणि मऊ लुसलुशीत देखील होतो. तर बघा, तिसरा देखील फुलका मी व्यवस्थित भाजून घेतला. अजून एक फुलका तुम्हाला मी पॅनमध्ये भाजून दाखवणार आहे, तर तुम्ही पुढे बघू शकता. आता तुम्ही म्हणाल की फुलका करणं किती सोपं आहे, यात काय बघण्यासारखं आहे. पण कधी सोपं आहे? काही गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या तरच फुलका करणं सोपं आहे. उदाहरणार्थ, जर तुम्ही कणिकच व्यवस्थित नाही मळली किंवा लाटताना व्यवस्थित नाही लाटलं, भाजताना पॅनचं टेम्परेचर व्यवस्थित नाही घेतलं, तर फुलका करणं सोपं आहे का? जर आपण व्यवस्थित लाटलं नाही तर फुलका टम्म फुगणार नाही किंवा पॅनचं टेम्परेचर व्यवस्थित नाही घेतलं तर फुलका अजिबात लुसलुशीत होणार नाही. तर काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या आपण लक्षात घ्यायला हव्यात. तर चौथा देखील तुम्ही फुलका बघू शकता, अगदी टम्म फुगलेला आहे. आता या टम्म फुगलेल्या फुलक्यावरती तुम्ही थोडंसं साजूक तूप घालू शकता किंवा तेलाचा वापर करू शकता, किंवा नाही केला तरी देखील चालेल. तर बघा, मस्त असा फुलका बनवून झाला. राहिलेले फुलके देखील मी काही वेळातच बनवून घेतले, तुम्ही बघू शकता. आता यातील एक फुलका तुम्हाला दाखवते कितपत मऊ लुसलुशीत झालेला आहे. या ठिकाणी मी बनवताना अजिबात तेलाचा किंवा तुपाचा वापर केलेला नाही, फक्त कणिक मळताना थोडंसं तेल वापरलेलं आहे. तर ना तुपाचा वापर ना तेलाचा वापर, तरी देखील फुलका बघू शकता कितपत मऊ लुसलुशीत झालेला आहे. बघू शकता, सगळे फुलके आपले मऊ लुसलुशीत झालेले आहेत, टम्म फुगलेले देखील आहेत. जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल, मी सांगितलेल्या काही टिप्स आवडल्या असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. धन्यवाद.